वेलकम टू माय न्यू व्लॉग। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज मी जात आहे श्री शानमुखानंद हॉल। तर बघा तुम्ही आता रेल्वेचा प्रवास करतोय, मेट्रो, मुंबई मेट्रो जी की जगामध्ये फेमस आहे। आणि आपण अशा ठिकाणी जात आहे जो आशियामधला सर्वात मोठा बिगेस्ट हॉल आहे, त्याचं नाव आहे श्री शानमुखानंद हॉल। तर बघा आता समोर, तर आपण डायरेक्ट आतमधला शूट घेतलेला आहे। समोरचा जो फ्रंट होता तो माझा घेण्यात नाही आला, व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे। तर हा आतमधला लुक आहे, बघा किती छान लुक आहे। आणि तिथे प्रोग्रामच होता, त्या प्रोग्रामला गेलो होतो मी। हे स्टॅच्यू बघा, जो मूर्ती आहे आपल्या राज कपूर साहेबांची, आणि एकदम ओरिजिनल दिसते। खूप छान मला ते लुक वाटला। त्यांचे पोस्टर्स दिलेले आहे, कुठले आणि मूवी कोणत्या कोणत्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ते दिलेले आहे। या साईडला वीणा वाजवताना यांची सुद्धा एक खूप छान अशी ओरिजिनल दिसेल असं प्रतिमा एका मूर्तीमध्ये त्यांनी टाकलेली आहे। आणि जे कलावंत आहेत, ग्रेटेस्ट कलावंत झालेत आतापर्यंत बॉलिवूडमध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये, त्यांचे या साईडला आता तुम्हाला दिसेलच, या साईडला प्रत्येक कलावंतांची, जसं तबला वादक आहेत किंवा शनीवादक आहेत किंवा वेगवेगळे जे आपले हे आहेत संस्कृतीमध्ये वाद्य, त्यांची तिथे लावून ठेवलेले आहेत। बघा तुम्हाला दिसत असेल, त्यांचे नाव पण दिसते आता तुम्हाला। जो भारतामधला सर्वात फेमस तबला वादक, शहनाई वादक, वेगवेगळे नाव आहेत, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, मी कमेंट वाचत असतो। आणि मला नवीन नवीन ठिकाणी फिरायला आवडते, असे काही क्षण असतात चांगले, तर मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो, शूट करण्याचा प्रयत्न करतो। ते तुम्हालाही आवडेल अशी माझी इच्छा आहे, असं आशा आहे। ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे, कमेंट करून नक्की सांगा। आतमधला लुक खूप छान होता या हॉलमध्ये। खूप मोठमोठे प्रोग्रामसुद्धा होतात या हॉलमध्ये। जवळपास हे आशियातला सर्वात मोठा हॉल म्हणतात त्याला, शानमुखानंद हॉल। इथे जवळपास 2700 ऑडियन्स बसू शकतात एक टाईमला, एका वेळेला। तर बघू शकता तुम्ही, इथे मूर्ती दिलेली आहे, खूप छान, एकदम ओरिजिनल वाटेल अशी मूर्ती आहे। बघू शकता तुम्ही, मी झूम केलेला आहे व्हिडिओ। इथे मोठे कार्यक्रम होतात, जसे म्युझिकचा कार्यक्रम असो, बॉलिवूडवाल्यांचा गीत गायन असो, खूप चांगले प्रोग्राम होतात इथे। चांगले ॲक्टर इथे या प्रोग्राममध्ये येतात, किंवा बरेच जणांचे प्रोग्राम होतात, मोटिवेशनल स्पीकरचे सुद्धा प्रोग्राम होतात। बघू शकता हे वाद्य, म्हणजे कला सादर केलेलं आहे त्यांच्या त्या हॉलमध्ये। आणि समोरच जर बघितलं तुम्ही आता, तर हे मोहम्मद रफी है ना, यांचा एक पुतळा आहे, स्टॅच्यू। मोहम्मद रफी यांचा जो पुतळा आहे, स्टॅच्यू आहे, खूपच छान असा, एकदम ओरिजिनल वाटेल असा। आणि याच्या समोर पण आहे आणखी, हे बघा तुम्हाला दिसेल, हे पण खूप छान आहे। तुम्ही नाव वाचू शकता, मोहम्मद रफी म्हणून आहे। तुम मुझे यूं ना भुला पाओगे, त्यांनी जे कोट ब्लेझर आणि यूज केलेलं आहे त्यांचं ते साईडला लावून ठेवलेलं आहे। मोहम्मद रफी त्यांचे फोटोज आहेत काही जुने, ते त्यांचं ब्लेझर, त्यांची मूर्त। त्या साईडला पण एका साईडला पुन्हा हे दिलेले आहे स्टॅच्यू, भारत का अनमोल रतन। खूप छान हॉल आहे इथे। कधी तुमचं येणं झालं, संधी मिळाली, तर हे दृश्य तुम्हाला बघायला मिळेल। एंट्री झाल्यानंतर आतमध्ये लगेच, आणि याच्यानंतर एंट्री पुन्हा ऑडिटोरियम हॉल। इथे राज कपूर यांचे जीवनातील
मूवी दिलेले आहेत, नाव दिलेले आहेत त्यांच्या जे काही मूवी आहेत लिस्टनुसार दिलेले आहेत. त्यांचा पहिला मूवी राम तेरी गंगा मैली पासून त्यांचे बरेच मूवीचे नाव दिले आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा.